जय हरी विठ्ठल. बघा आता आषाढी एकादशी येणारच आहेत, म्हणून आषाढी एकादशी स्पेशल हा मेनू, ही रेसिपी बनवलेली आहे. तर एकदम कुरकुरीत आणि खमंग ही उपवासाची चकली तयार होणार आहे. अजिबात तेलकट न होणारी ही चकली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होतात, नवशिकेसुद्धा करतील अशी ही रेसिपी आहे. बघा कसल्या छान चकल्या इथे तयार झालेल्या आहेत. चला तर मग आपण बघूया की उपवासाच्या चकल्या कशा बनवायच्या ते. नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तर प्लीज कमेंट करून नक्की सांगत चला. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला हाईप देखील नक्कीच करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 कप साबुदाणे घेतलेले आहे. मेजरमेंटचा कप घेतला आहे. हवं तर तुम्ही वाटीने प्रमाण घेतलं तरी देखील चालणार आहे. तर 1 कप साबुदाणा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, लालसर करायचं नाही आहे. तर साबुदाणा भाजून झालेला आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये मी आता 1 कप भगर घेतलेली आहे. तर ही भगर देखील आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. त्यातला पण ओलावा काही असेल तर तोही निघून जाईल. छान मंद आचेवरच भाजायची आहे. आणि ही भगर भाजून झाली की हिला सुद्धा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायची आहे. तर साबुदाणे आणि भगर हे पूर्णपणे आपल्याला गार करायचं आहे. म्हणजे मिक्सरला आपण ज्या वेळेला हे बारीक करतो त्यावेळेला छान बारीक अशी पावडर त्याची तयार व्हायला पाहिजे, म्हणून याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. चला तर मी आता याला गार करून घेते. गार झालं की मग आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथे साबुदाणे गार झालेले आहेत, बघू शकतात. तर हे साबुदाणे आता मिक्सरला बारीक करायचे आहेत. तर मी आता इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्ध करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करा. त्यानंतर बारीक करून झालं की त्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण त्यात काही जाड कण असतील, काही साबुदाणा राहिला असेल तर ते निघून जाईल. तर मी आता याला गाळून घेते. तर बघा याने मी असं गाळून घेणार आहे आणि राहिलेले जाड कण जे असतील ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा अजूनसुद्धा जाड राहिलेलं आहे. तर मी जास्त नाही चाळलं, वरच्यावरच ते आता काढून घेते. हलकं हाताने चाळून घेतलेलं आहे. तर यात मी राहिलेले साबुदाणे टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेईल. तर बघा आता हे पण मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि ते देखील मी यात टाकून घेते. पुन्हा चाळून घेणार आहे आणि राहिलेलं परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेईल. कारण जेवढं बारीक करता येईल तेवढं करा, कारण मग चकली पण तेवढी छान तयार होईल. असं जाडसर ती चकलीमध्ये ते दाणे साबुदाण्याचे दिसणार नाही, म्हणून बारीक करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं मी त्यात टाकून घेतलं आहे आणि त्यात मी आता भगर टाकून घेणार आहे. भगर पण पूर्ण व्यवस्थित गार झालेली आहे. तर मी तिला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. तिलाही मी 2 वेळा मिक्सरला फिरवणार आहे. तर आता जेवढं बारीक करता येईल भगर देखील तेवढी आपल्याला बारीक करायची आहे. भगर लवकर बारीक होऊन जाते, साबुदाणे लवकर बारीक होत नाही, त्याला बराच वेळ फिरू द्यावं लागतं. तर आता भगर पण बारीक करून झालेली आहे. छान अशी बारीक पावडर त्याची तयार झालेली आहे. आता राहिलेली भगरसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेते. तर बघा हे साबुदाणे काही बारीक झाले नाही आहेत, मग ते आता मी टाकून दिलेले आहेत आणि मग आता राहिलेली भगर बारीक करून घेतलेली आहे. तर इथे एक क्लिप घ्यायची राहून गेली, म्हणजे मला वाटलं व्हिडिओ चालू आहे, शूट चालू आहे, पण ते चालू नव्हतं. तर इथे अर्धा कप आपल्या राजगिऱ्याचं पीठ देखील टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात मी काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी तिथे जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं टाकून झालं की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बरं, उपवासाला जे जिरं खात नसेल त्यांनी जिरं स्किप केलं तरी चालेल. आमच्या इकडे जिरं आम्ही खातो, म्हणून मग मी जिरं टाकून घेते. चला तर त्यानंतर लागणार आहे तेल. तर मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे.
तर ते तेल मी इथे 6 पोह्यांचा जो हा चमचा आहे ज्याने मी टाकते, तर ते 6 चमचे आहेत. पोह्यांचा चमचा तर सगळ्यांकडेच असतो, मग ते 6 चमचे अगदी परफेक्ट तेलाचं मोहन आहे, म्हणून 6 चमचे टाकायचं आहे. आता मी त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण खूप गरम आहे. आणि मग मी थोड्या वेळाने हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे. तर हाताने व्यवस्थित मिक्स होतं आणि तेलाचं मोहनसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे, छान असं झालेलं आहे. तर बघा कसलं छान मोहन झालेलं की नाही. चला, तर आता हे झालं आहे. तर हे पीठ आपल्याला कोमट पाण्याने भिजून घ्यायचं आहे. तर पाणी किती लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगेल. तर अगदी कोमट पाणी घ्यायचं, बोटाला सोसवेल एवढं. तर लागता पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजायचं आहे, कारण जास्त मऊ भिजू नका, म्हणजे थोडंसं असं सैल, थोडं टाईटच आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. कारण जेवढं तुम्ही टाईट पीठ भिजणार तेवढी चकली छान काटेकोर अशी तयार होते. तर बघा एवढंच 1/4 कप पाणी उरलेलं आहे. तर मला ना जवळपास 1.5 कप पाणी लागलेलं आहे. तर बघा छान आता हे पीठ भिजून झालेलं आहे. चला, तर आता याच्या चकल्या तयार करून घेऊ. तर त्यातनं मी छोटासा गोळा काढून घेते, जेवढा मला साच्यामध्ये भरायचा आहे तेवढा. त्याला पुन्हा व्यवस्थित मळून घेईल आणि मग साच्यामध्ये भरून घेते. तर मी या साच्यामध्ये आता टाकून घेते. तर व्यवस्थित दाबून भरायचं आहे. छोटे छोटे गोळे असे टाकू नका, म्हणजे त्यात हवा भरली जाईल, मग ती चकलीचे तुकडे होतील. तर असं एकसारखं गोळा करून भरून घ्यायचं. तर बघा चकली न तुटता अगदी छान अशी तयार होते. एवढी तेवढी तुटली तरी ती काही हरकत नाही, त्याला आपल्याला जॉईंट करून ती होऊन जाते आणि तेलात टाकल्यानंतर सुद्धा ती अजिबात तुटत नाही किंवा काही नाही. तर आता ही मी थोडी जॉईंट करून घेते. एकाच चकली अशी होऊन जाते, पण सगळ्या चकल्या जवळपास चांगल्या होतात. तर बघा कसली छान चकली तयार करून झालेली आहे. तर आता ही दुसरी चकली बघा, ही पण छान झालेली आहे. चकली तळत असताना तेलात ज्या वेळेला चकली टाकतो त्यावेळेला फुल गॅस ठेवा आणि मग मीडियम फ्लेमवर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान कुरकुरीत अशा तळून होतील. कारण फक्त फुल गॅसवर जर तळली तर ती वरून लाल होईल, पण आतमध्ये कच्ची राहील आणि लवकर ती नरम पडून जाईल. आता सध्या पावसाचं वातावरण आहे, मग त्यामुळे त्या लगेच नरम पडतील. म्हणून मीडियम फ्लेमवर आणि त्यापेक्षा मग लो फ्लेमवर तुम्ही तळून घ्यायची आहे. तर बघा कसल्या छान चकल्या झालेल्या आहेत, अजिबात तेलात विरघळल्या नाही आहेत, तुटलेल्या पण नाही आहेत, एकसारख्या अशा चकल्या आहेत. तर छान अशा खरपूस आपल्याला या तळून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवर. तर बघा कसल्या छान झालेल्या आहेत. आता या तळून झालेल्या आहेत, तर मी यांना आता काढून घेते. तर बघा कसले छान असे काटेकोर तयार झालेले आहेत. जर तुम्ही नरम पीठ भिजलं तर ते टाकतानाही तुटत जातील सारख्या आणि त्याला छान असे काटेरी चकल्या त्या अशा दिसणार नाहीत. म्हणून थोडं पीठ टाईटच आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा चकल्या तयार करून घेतलेल्या आहे आणि आता त्या तळून घेते. कढईत जेवढ्या नव्हतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. तर हे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. चकल्या 15 दिवस 20 दिवस आरामात टिकतात. तर तुम्ही आता जरी करून ठेवल्या, तुमच्याकडे साहित्य असेल तर त्या एकादशीपर्यंत आरामात टिकतील आणि छान कुरकुरीत राहतील. तर हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या, मग त्या छान राहतात. तर बघा कसल्या छान चकल्या इथे करून झालेल्या आहे, एकसारख्या झालेल्या आहेत. हव्या तेवढ्या मोठ्या होतात, अजिबात तुकडे त्याचे होत नाही. बाय चान्स एखादं तुटलं तर तुटलं, त्याला काही हरकत नाही, ते लगेच जॉईन होऊन जातं, तेलात टाकल्यानंतर देखील निघत नाही. तर बघा केवढी मोठी चकली मी बनवलेली आहे, छान अशी झालेली आहे. तर मग या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने चकली बनवून बघा, अजिबात तेलकट होत नाही आणि छान कुरकुरीत अशी ही तयार होते. तुम्हाला आणि घरातल्यांना नक्कीच आवडतील. ज्यांना साबुदाणे आवडत नाही त्यांना हे रेसिपी अगदी उत्तम आहे. तर नक्की बनवून बघा आणि कशी झाली तेही मला सांगा. तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.